मित्रांनो नमस्कार. आपल्याला माहित आहे की हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये घरात उबदार वातावरण राहण्यासाठी आपण हीटर वापरतो, कारण तो उष्णता बाहेर टाकतो व घर उबदार बनते. तर उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता असते आणि तेव्हा आपण घर थंड ठेवण्यासाठी एसी वापरतो, कारण एसी उष्णता शोषून घेते. मग अशाच प्रकारे काही रासायनिक अभिक्रिया खूप उष्णता देतात किंवा मग काही रासायनिक अभिक्रिया उष्णता शोषून घेतात. उदाहरणार्थ, जेव्हा आपण हा कोळसा जाळतो तर बघा, हा कोळसा मुख्यतः कार्बनपासून बनलेला असतो. त्यामुळे जेव्हा आपण तो जाळतो तेव्हा आपल्याला खूप उष्णता मिळते. आणि दुसरे उदाहरण म्हणजे जेव्हा आपण मॅग्नेशियमची पट्टी जाळतो तेव्हा ती तेजस्वी पांढऱ्या ज्योतीने जळते आणि खूप उष्णता देते. तर अशा प्रकारच्या अभिक्रिया ज्या उष्णता बाहेर टाकतात त्यांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. बघा, इथे उष्मा म्हणजे उष्णता आणि दायी म्हणजे देऊन टाकणे, म्हणजे उष्णता देणे. म्हणून ज्या अभिक्रिया उष्णता बाहेर टाकतात त्यांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही इतर प्रकारच्या अभिक्रिया आहेत, जसे की आयर्न सल्फेट जाळणे. तर बघा, जेव्हा आपण आयर्न सल्फेट जाळतो तेव्हा त्याचा रंग बदलतो, त्या ठिकाणी काही वायू बाहेर पडतात. तर ही नक्कीच एक रासायनिक अभिक्रिया आहे, पण या अभिक्रियेमध्ये आपल्याला खूप उष्णता मिळत नाही. वास्तविक पाहता ही रासायनिक अभिक्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला उष्णता पुरवावी लागते. मग अशा प्रकारच्या रासायनिक अभिक्रियांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. या ठिकाणी उष्मा म्हणजे उष्णता आणि ग्राही म्हणजे घेणारा, म्हणजेच ही अभिक्रिया उष्णता ग्रहण करते. म्हणून ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता ग्रहण केली जाते त्यांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. आता इतर उदाहरणे पाहण्यापूर्वी काही अभिक्रियांमध्ये उष्णता का बाहेर टाकली जाते आणि काही अभिक्रियांमध्ये उष्णता ग्रहण का केली जाते हे आपण बघूया. मग हे समजण्यासाठी आपण अणु पातळीवर पाहूया. समजा एका रेणूमध्ये काही अणु एकत्र चिकटलेले आहेत आणि तुम्हाला त्यांना वेगळे करायचे आहे. तर यासाठी तुम्हाला उष्णता द्यावी लागेल. म्हणजेच एका रेणूमधील अणूंना वेगळे करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि हे आपण चुंबकांच्या उदाहरणातून समजू शकतो. जर दोन चुंबक एकमेकांना चिकटले असतील तर त्यांना वेगळे करण्यासाठी आपल्याला काही ऊर्जा द्यावी लागते. याउलट जर दोन अणू एकमेकांकडे आकर्षित होत असतील आणि आपण त्यांना सोडून दिले तर ते एकत्र येतील आणि या प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडेल. हे देखील आपण चुंबकांच्या उदाहरणातून समजू शकतो. जर दोन चुंबक एकमेकांकडे आकर्षित होत असतील आणि आपण त्यांना सोडून दिले तर ते एकत्र येतील आणि चिकटतील. त्या ठिकाणी टक असा आवाज निर्माण होईल आणि आवाज हा देखील ऊर्जेचा एक प्रकार आहे. मग याचप्रमाणे दोन अणू एकमेकांकडे आकर्षित होत असतील आणि आपण त्यांना सोडून दिले तेव्हा ते एकत्र येतात आणि ऊर्जा बाहेर पडते. आता बघा, कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूंची पुनर्रचना होते. काही अणू एकमेकांपासून दूर जातात तर काही अणू एकत्र येतात. जेव्हा दोन अणू दूर जातात तेव्हा त्यासाठी ऊर्जा द्यावी लागते आणि जर दोन अणू आकर्षित होत असतील, ते एकत्र येत असतील तर त्या प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडते. जर एकूण रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडत असेल तर आपण तिला उष्मादायी अभिक्रिया म्हणतो. याउलट जर एकूण रासायनिक अभिक्रियेसाठी खूप उष्णता आवश्यक असेल तर आपण त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतो. आता हे आपण एका उदाहरणातून अधिक स्पष्टपणे समजू शकतो. अशी कल्पना करा की तुम्ही एक फोन 100 रुपयांना विकत घेतला. म्हणजेच तुम्ही तो फोन घेण्यासाठी 100 रुपये गुंतवले, पण तुम्ही तोच फोन 200 रुपयांना विकला. मग या व्यवहारात तुम्हाला नफा झाला. या व्यवहारातून जास्त पैसे बाहेर आले, म्हणून तुम्ही या व्यवहाराला पैसे दायी प्रक्रिया म्हणू शकता. या उलट कल्पना करा की तुम्ही हा फोन 100 रुपयांना विकत घेतला, पण तो तुम्ही कमी किमतीत म्हणजेच 50 रुपयांना विकला. या व्यवहारात तुमचे पैसे गेले, तुमचे पैसे कमी झाले, म्हणून आपण या प्रक्रियेला पैसे ग्राही प्रक्रिया म्हणू. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की ज्या अभिक्रियांमधून एकूण जास्त उष्णता बाहेर पडते त्यांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात, तर ज्या रासायनिक अभिक्रियांना अधिक उष्णता लागते त्यांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. आता तुम्हाला उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रियांबद्दल बरीच माहिती झाली आहे, तेव्हा आपण त्यांची काही उदाहरणे पाहू.
इथे आपल्याकडे मॅग्नेशियमची पट्टी आहे. या पट्टीला जाळल्यावर तुम्ही पाहू शकता की ती एका तेजस्वी पांढऱ्या ज्योतीने जळत आहे. ती खूप उष्णता बाहेर टाकते, त्यामुळे ही स्पष्टपणे एक उष्मादायी अभिक्रिया आहे. आता आपण या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण लिहू. तर सुरुवातीला आपण मॅग्नेशियमची पट्टी घेतली आणि तिला हवेत जाळले. मग जेव्हा एखादी वस्तू हवेत जळते तेव्हा ती प्रत्यक्षात हवेतील ऑक्सिजनशी अभिक्रिया करते, कारण ऑक्सिजन वायू खूप अभिक्रियाशील असतो. आता हे दोन अभिक्रियाकारक एकत्र येऊन आपल्याला एकच उत्पादित देतील. यांच्यात अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते आणि हाच तो पांढरा अवशेष आहे जो आपल्याला शेवटी दिसतो. आता आपण हे समीकरण संतुलित करूया. इथे ऑक्सिजनचे 2 अणू असल्याने आपण या ठिकाणी 2 लिहिले. आता या ठिकाणी मॅग्नेशियमचे 2 अणू झाल्याने आपण पुन्हा इथे 2 लिहिले. त्यामुळे आता हे समीकरण संतुलित झाले आहे. या अभिक्रियेत आपल्याला खूप उष्णता मिळत आहे. ही एक उष्मादायी अभिक्रिया आहे, म्हणून त्या उत्पादितासोबतच खूप उष्णता निर्माण होत आहे. त्यामुळे मी उत्पादिताच्या बाजूला अधिक उष्णता लिहीन, हे दर्शवण्यासाठी की खूप उष्णता निर्माण होत आहे. किंवा उष्णतेऐवजी आपण अधिक डेल्टा असे सुद्धा लिहू शकतो. डेल्टा हे उष्णता दर्शवण्यासाठी वापरले जाणारे ग्रीक अक्षर आहे. अशा प्रकारे तुम्ही उष्मादायी अभिक्रिया लिहिता. चला दुसरे उदाहरण पाहूया. जर तुम्ही कोळसा जाळला तर अशा प्रकारे गोष्ट घडते. या कोळशामध्ये कार्बन असतो आणि जेव्हा तो हवेत जळतो तेव्हा तो ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करून कार्बन डायऑक्साईड तयार करतो. तसेच या अभिक्रियेत खूप उष्णता बाहेर पडते. या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण असे दिसते. तसेच इथे सुद्धा उत्पादिताच्या बाजूला अधिक उष्णता किंवा अधिक डेल्टा लिहावे लागते. आणखी एक उदाहरण पाहूया. इथे माझ्याकडे एक पांढरी पावडर आहे, कॅल्शियम ऑक्साईड. आता जर मी त्यात पाणी घातले तर आपल्याला एक पांढरे दुधाळ द्रावण मिळेल. आता यात मजेदार गोष्ट आहे की ज्या भांड्यात ही अभिक्रिया होत आहे त्याला तुम्ही स्पर्श केल्यास ते भांडे तुम्हाला गरम वाटेल. याचा अर्थ या अभिक्रियेत उष्णता निर्माण होत आहे. हे विचित्र आहे ना? तुम्ही एखाद्या गोष्टीत पाणी टाकता आणि थंड होण्याऐवजी ती गरम होत आहे. मग चला याचे रासायनिक समीकरण लिहू. इथे आपण कॅल्शियम ऑक्साईड घेतले आणि आपण ते पाण्यासोबत म्हणजेच H2O सोबत मिसळले, तर उत्पादिताच्या बाजूला आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळत आहे आणि यासोबत देखील खूप उष्णता निर्माण होत आहे. म्हणून आपण अधिक उष्णता किंवा अधिक डेल्टा लिहिले. तर ही काही उष्मादायी अभिक्रियेची उदाहरणे आहेत आणि तुम्ही हे देखील पाहिले की रासायनिक समीकरणात आपण त्यांना कसे दर्शवतो. आपण उत्पादिताच्या बाजूला अधिक उष्णता लिहितो, कारण उत्पादितासोबतच आपल्याला उष्णता सुद्धा मिळते. आता आणखी एका गोष्टीवर तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो की या तिन्ही अभिक्रियांमध्ये काही अभिक्रियाकारक एकत्र येऊन आपल्याला एकच उत्पादित देत आहेत. या ठिकाणी तसेच होत आहे. आता बघा, अशा प्रकारच्या अभिक्रियांना संयोग अभिक्रिया म्हणतात आणि आपण त्यांच्याबद्दल एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू. पण इथे आपण पाहू शकतो की सामान्यतः संयोग अभिक्रिया उष्मादायी असतात, त्या उष्णता बाहेर टाकतात. परंतु सर्वच संयोग अभिक्रिया उष्मादायी नसतात. याला काही अपवाद आहेत, पण आपण असे म्हणू शकतो की सामान्यतः त्या उष्मादायी असतात. आता आपण उष्माग्राही अभिक्रियेची काही उदाहरणे पाहूया. इथे आपल्याकडे आयर्न सल्फेटचे हिरवे स्फटिक आहेत आणि जेव्हा आपण त्यांना उष्णता देतो तेव्हा आपल्याला त्यांच्या रंगात बदल झालेला दिसतो. तसेच या ठिकाणी एक दुर्गंधयुक्त वायू देखील बाहेर पडत आहे. त्यामुळे निश्चितच काही रासायनिक अभिक्रिया घडत आहे. पण बघा, या प्रक्रियेत आपल्याला उष्णता मिळत नाही. उलट ही अभिक्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला खूप उष्णता द्यावी लागते. याचा अर्थ ही अभिक्रिया एक उष्माग्राही अभिक्रिया आहे. तिला खूप उष्णता लागते, ती उष्णता ऊर्जा आत घेते. चला या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण लिहू. जेव्हा आयर्न सल्फेटला उष्णता दिली जाते तेव्हा ते आयर्न ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड मध्ये अपघटित होते आणि या अभिक्रियेत उष्णता निर्माण होत नाही. उलट ही अभिक्रिया सुरू करण्यासाठी उष्णतेची आवश्यकता असते. हे दर्शवण्यासाठी आपण बाणाच्या वरती उष्णता लिहितो किंवा आपण डेल्टा हे चिन्ह देखील लिहू शकतो. हे दर्शवते की ही अभिक्रिया सुरू करण्यासाठी उष्णतेची आवश्यकता आहे. दुसरे उदाहरण बघा. आपल्याकडे सिल्वर क्लोराईडची एक पांढरी पावडर आहे. जेव्हा ही पावडर सूर्यप्रकाशात ठेवली जाते तेव्हा काही वेळानंतर तिच्या रंगात बदल झालेला दिसतो. पांढरी पावडर राखाडी रंगाची होते.
इथे असे घडत आहे की सिल्वर क्लोराईड सूर्यप्रकाशातून ऊर्जा घेत आहे आणि सिल्वर आणि क्लोरीन वायूमध्ये अपघटित होत आहे. तर हे देखील उष्माग्राही अभिक्रियेचे एक उदाहरण आहे. इथे हे सिल्वर क्लोराईड सूर्यप्रकाशाच्या स्वरूपात उष्णता आत घेते. आता हे दर्शवण्यासाठी आपण बाणाच्या वरती सूर्यप्रकाश लिहूया. त्यानंतर पुढचे उदाहरण पाहूया. जेव्हा आपण पाण्यातून विद्युत ऊर्जा प्रवाहित करतो तेव्हा आपल्याला काही वायू बाहेर पडताना दिसतात. या प्रकरणात असे घडत आहे की जेव्हा आपण विद्युत ऊर्जा प्रवाहित करतो तेव्हा पाणी त्यातून ऊर्जा घेते आणि त्याचे हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायूमध्ये अपघटन होते. हे देखील उष्माग्राही अभिक्रियेचे एक उदाहरण आहे. इथे ऊर्जा विद्युत ऊर्जेच्या स्वरूपात घेतली जाते, म्हणून आपण बाणाच्या वरती विद्युत ऊर्जा लिहिले. या सर्व उष्माग्राही अभिक्रियांमध्ये उष्णता आत घेतली जाते. आता तुम्ही या तिन्ही अभिक्रियांमध्ये एक समान गोष्ट पाहू शकता. एकच अभिक्रियाकारक अनेक उत्पादितांमध्ये अपघटित होत आहे. अशा प्रकारच्या अभिक्रियांना अपघटन अभिक्रिया म्हणतात आणि आपण त्यांच्याबद्दल एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. पण इथे मला हे सांगायचे आहे की सामान्यतः अपघटन अभिक्रिया स्वरूपानुसार उष्माग्राही असतात. या अभिक्रियेमध्ये उष्णता पुरवावी लागते, परंतु सर्वच अपघटन अभिक्रिया या उष्माग्राही नसतात. त्याला काही अपवाद आहेत, पण सामान्यतः त्या स्वरूपानुसार उष्माग्राही असतात. चला आता या व्हिडिओचा सारांश पाहूया. आपण पाहिले की उष्मादायी अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते, तर उष्माग्राही अभिक्रियांमध्ये उष्णता आत घेतली जाते. आपण हे देखील पाहिले की उष्मादायी अभिक्रिया दर्शवण्यासाठी आपण उत्पादिताच्या बाजूला अधिक उष्णता किंवा डेल्टा लिहितो, तर उष्माग्राही अभिक्रिया दर्शवण्यासाठी आपण बाणाच्या वरती उष्णता किंवा डेल्टा असे लिहितो. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.